सुरुवातीलाच सोने चांदी आणि त्यानंतर इंधनाच्या महागाईनंतर आता या महागाईच्या झळा थेट किचनपर्यंत पोहोचलेला आहे। त्याला कारण आहे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। साधारणतः खाद्यतेल जे आहे ते 5 किलो किंवा 15 किलोच्या पॅकमध्ये येतं आणि त्या पॅकिंगचा म्हणजे त्या डब्याचा टिनाचा जर विचार केला तर सोयाबीन असेल, सनफ्लॉवर तेल असेल किंवा इतरही खाद्यतेल असेल त्याच्या किमतीमध्ये सुमारे 100 रुपयांना जी आहे ती वाढ झालेली आहे। त्यामुळे ही महागाईची झळ आता पेट्रोल डिझेल नंतर घरांना देखील बसणार आहे, प्रामुख्याने गृहिणींना बसणार आहे, कारण त्यांचं बजेट जे आहे ते आता हळूहळू कोलमडायला सुरुवात होणार आहे। पेट्रोल डिझेलचे आणखी दर वाढले तर या महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आपण सध्या पाहतोय की कुठलंही खाद्यतेल पाहिलं आपण त्याच्यात किमतीमध्ये जी आहे ती वाढ झाल्याचं इथं आपल्याला दिसून येतं। तशा पाटी जे आहेत त्या दुकाना बाहेर लागलेल्या आपल्यासोबत तेलाचे व्यापारी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। मला सांगा, खरं तर महागाईचा भडका आता उडतोय आणि ती महागाई आता तेलांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। काय होते काल दर आणि आज काय तेलांचे दर? मी नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचा सेक्रेटरी आहे, ज्ञानेश्वर रक्षक। आणि काय होतं, जेव्हा जेव्हा पेट्रोल वाढतं हे याच्या म्हणजे सगळ्यात मोठं महागाईला जर फटका कुठे कशामुळे बसत असेल ते वाहतुकीमुळे। वाहतुकीचे साधनं वाढलेत की सगळ्या गोष्टी वाढतात, याला महागाई वाढणे। पण गंमत अशी झाली की मधल्या या 25-30 वर्षाच्या काळामध्ये आपण जे स्थानिक पिकं आपण घेत होतो, शेतकरी घेत होता आणि त्यातून आपलं अन्न निर्माण व्हायचं। जसं आपण जवस तेल विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जायचं आणि जवसाची शेती ही मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये व्हायची, आज ती खतम झालेली आहे। शेंगदाणा तेल आपल्या इथे आता फार मोजके, म्हणजे असं झालं की श्रीमंताचं खाणं म्हणजे शेंगदाणा तेल, अशा प्रकारची एक परिस्थिती। आणि सोयाबीन आणि पाम ऑइल आणि बाकीचे क्रूड जे येऊन आले खाद्यतेल विदेशातून वगैरे, त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अन्नामध्ये सुरू झालेलं। त्याच्यामुळे काय झालं की आपल्या सवयी बदलत चालल्या, सवयी बदलल्यामुळे स्थानिक वस्तू संपल्या आणि आज आपल्याला विदेशी वस्तूंवर डिपेंड राहावं लागतं। मला असं वाटतं की या देशातल्या तज्ज्ञ लोकांनी, कृषी तज्ज्ञांनी यावर चिंतन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। जर मग मी कृषीप्रधान देश आहे, माझा शेतकरी माझा हा इथे सर्वात मोठा रोजगार आहे आणि या ठिकाणी जर आम्ही बाहेरून तेल आणत असू तर मला असं वाटतं ही शर्मेची गोष्ट आहे। खाद्यतेलामध्ये तरी आम्ही स्वतःला परिपूर्ण केलं पाहिजे। आज प्रत्येक नागरिकांनी आणि प्रत्येक राजकीय पुढारी असो, तज्ज्ञ असो, यांनी एक संकल्प केला पाहिजे की खाद्यवस्तूमध्ये तरी आम्ही परिपूर्ण बाहेरून आणणार नाहीत, मग ती तुरीची डाळ असो, कुठल्याही गोष्टी असो। आज आम्ही महागाईची झड पोचायला कारण असं आहे की विदेशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धजन्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊन झाला। पेट्रोल तिथून महाग येऊन आला इथपर्यंत ठीक आहे, पण खाद्यतेलासारख्या वस्तूमध्ये, आणि खरं आहे कारण प्रत्येकाच्या फोडणीला तेल लागणार आहे। तुम्ही किती सांगितलं की तेल चारू नका तर मुलगा सुद्धा तुमचं ऐकत नाही, कारण मुलाला सुद्धा त्या तेलाशिवाय भाजीमध्ये तेल असल्याशिवाय तो जेवत नाही। तरी बरं झालं की एक काळ होता आपल्याकडे। आता म्हणजे तेलाच्या दरांमध्ये काय वाढ झालेली आहे? तेलाच्या दरामध्ये ऍक्च्युली वाढ तर तेव्हाच झाली जेव्हा हे युद्ध सुरू होतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आता 25-30 रुपये डब्यावर वाढ 2-3 दिवसात दिसते आहेत 15 लिटरच्या डब्यावर, आणि लिटर मागे 5 रुपये 6 रुपये वाढेल। पण ही हळूहळू वाढ होईल, कारण काय झालं की आता सध्या लग्न सीझन किंवा बाकीच्या गोष्टी थंड बस्त्यात असल्यामुळे तो तेवढा फटका बसून नाही राहिला, पण तो हळूहळू याच्या आधीच्याच याच्यामध्ये इतकी भरमसाठ वाढ झाली होती, 200-300 रुपये डब्बा त्या काळात वाढला आणि मग काहीतरी 5-50 रुपये डब्बा कमी झाला। पण आता ती वाढ हळूहळू होईल, ती होऊ नये असं जर वाटत असेल तर आमच्या सवयी बदलावा लागेल आणि जनतेने सुद्धा याच्यात सहकार्य करायला पाहिजे। मला सांगा, आता हे जे तेलाची भाव वाढ होता यानंतर तुम्हाला तेलाच्या विक्रीमध्ये कमी दिसतं का? म्हणजे लोकांना तेलाची खरेदी कमी केल्याचं जाणवतं तुम्हाला? नाही, असा काही परिणाम जाणवत नाही, याच्यासाठी जाणवत नाही। ते महत्त्वाचं आपल्या अन्नामधलं महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामुळे खूप असं वाटत नाही की बाबा लोकांनी ते खरेदी करणं कमी केलं असेल। फक्त काय आहे, या ज्या जेवणावळी आहेत
याच्यावर प्रतिबंध आल्या पाहिजे. याच्यामध्ये खूप अन्न नासावडं होतं आणि त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप जास्त राहतं. तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये जा तिथे ऑइल प्रमाण जास्त राहतं. मला वाटतं सरकारने कोरोनासारखी पद्धती आणून 50-60-100 लोकांमध्ये लग्न समारंभ आणि बाकीचे समारंभ व्हावे तर ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टीवर ब्रेक लागेल. नक्कीच आपण पाहतोय की तेलाच्या किमतीमध्ये जे आहे ते प्रति किलो 5 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आता या महागाईच्या झळा थेट किचनपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि तज्ज्ञ अंदाज देखील व्यक्त करत आहे की इथून पुढे ही भाव वाढ अशाच पद्धतीनं सुरू राहील. त्यामुळं इथून पुढं पॅनिक बाईंग न करता आवश्यक असेल तितकंच खाद्यतेल वापरण्याचा सल्ला देखील दिला जातो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.